नमस्कार, महाराष्ट्र टीवी 24 में आप सभी का स्वागत है। जैसे कि आप सभी को पता है, लोकसभा चुनाव की जो तारीख है उसकी घोषणा हो चुकी है और बीजेपी ने अपनी दूसरी सूची भी जारी कर दी है। उसमें जो कि महाराष्ट्र से चंद्रपुर से सुधीर मुनगंटीवार को उम्मीदवारी दी गई है। तो अभी वो नागपुर के विमानतल में जस्ट यहाँ पे वो आए हैं और यहाँ से सीधा वो चंद्रपुर के लिए रवाना होंगे। उसके बाद वहाँ पे जाके वो अपनी पूरी पार्टी के साथ अपनी जो रणनीति है उसके बारे में जो मीटिंग लेके उनकी तैयारी के ऊपर पूरी अपने कार्यकर्ताओं के साथ बातचीत करेंगे। तो देखिए हमारे बीच में कैसे अनेकों लोग के यहाँ पे जो कार्यकर्ता है सभी आए हुए हैं। यहाँ पे पब्लिकों की सैलाब लगी हुई है। ढोल नगाड़े के साथ उनका स्वागत किया गया है सुधीर मुनगंटीवार जी का। यहाँ पे विश्व गौरव देश नायक युगपुरुष माननीय मोदीजींना धन्यवाद देईल की त्यांनी मला लोकसभेच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघात असणारे केंद्र शासनाचे प्रश्न सोडवण्याची संधी प्राप्त करून दिली। चंद्रपूर वनी आर्णी या लोकसभा मतदारसंघात केंद्र शासनाचे जेवढे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मी जीवाची बाजी लावेन। खरं तर हे माझ्यासाठी सौभाग्य आहे की ज्या सेंट्रल विस्टा नवीन लोकसभेच्या इमारतीचा प्रत्येक दरवाजा बनवण्यासाठी मी माझ्या मतदारसंघातून सागवान म्हणजेच लाकूड काष्ट दिलं। त्याच दरवाजातून खरं तर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि कामरूपपासून कच्छपर्यंत अनेक खासदार जाणार होते, पण आता आज ही कार्यकर्त्यांचा आशीर्वादाची गर्दी बघितल्यावर, शुभकामनांची गर्दी बघितल्यावर, त्यांच्या चेहऱ्यावर असणारे प्रेमाचे उत्साहाचे भाव बघितल्यावर मला विश्वास आहे की जनता जनार्दन ईश्वराचा अंश असणारा मतदार अब की बार 400 पार हा विचार घेऊन या 400 मध्ये चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून मला पाठवेल। आज या ठिकाणी ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करणारे त्या विभागाचे जनप्रतिनिधी लोकसेवक हे आर्णी वनी चंद्रपूर राजुरा ज्योती मूल बजारशाह कोंभुर्णा वरोडा भद्रावती अनेक ठिकाणाहून आले। झरी जामनी पासून कार्यकर्ते स्नेह आणि प्रेम घेऊन आले आहे। त्यात नंतर माझा विश्वास हा अजून दुणावला आहे आणि मला विश्वास आहे की मी माझ्यासाठी निवडणूक लढवत नाही आहे, मी लढवतोय विश्वगौरव देश नायक मोदीजींच्या संकल्पासाठी। ज्या संकल्पामध्ये गरीबों के सम्मान में, किसानों के सम्मान में, युवाओं के सम्मान में, महिलाओं के सम्मान में और भारत माता के सम्मान में भारतीय जनता पार्टी और मित्र पार्टी मैदान में यासाठी मी लढतो। ठीक आहे, तो त्यांचा भाग आहे, त्यांच्यावर मी प्रतिक्रिया करण्यासाठी निवडणूक लढवत नाही। हिंदी में जानना चाहेंगे, मी निवडणूक लढवतो आहे ते जनतेची सेवा करत, जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण व्हावं आणि आर्णीपासून वनीपासून शेवटच्या ज्योतीच्या टोकापर्यंत जे केंद्र सरकारशी प्रलंबित प्रश्न आहे, आज ही शक्ती केंद्र शासनामध्ये प्रश्न सोडवण्याची, ती म्हणजे या ठिकाणचा लोकसभा सदस्य आहे। आणि ती जर मग जनतेने निवडून दिलं तर मी हे निश्चित सांगतो की या पूर्ण मतदारसंघात केंद्र शासनाशी संबंधित प्रश्न तर सोडवेनच, पण महाराष्ट्राच्या राजकारणात मी 30 वर्ष राहिलो आहे, माझे स्नेहाचे संबंध आहे, तर केंद्राचेही प्रश्न सुटतील आणि राज्याचे प्रश्न तर माझा अनुभव आहे, माझा इतका परिचय आहे। साधारणतः 2-3 दिवसात सर्व संपेल, उमेदवार या विषय राहणार नाही आणि त्याची पूर्वतयारी झाली आहे। आज काही बैठका होत आहे आणि मला विश्वास आहे या 2-3 दिवसात सूर्यप्रकाशा इतकं या ठिकाणच्या उमेदवाराची घोषणा स्पष्ट नाही। ती चर्चा कारण नसताना आहे, कारण मी कधी स्पर्धेत नव्हतो, तुम्ही मला कधी ऐकलं का? कारण माझं ध्येय नेहमी कॉमन मॅन, सामान्य माणूस पदापेक्षा, एखाद्या स्थानापेक्षा लोकांच्या हृदयातलं स्थान महत्त्वाचं आहे।
जेव्हा मी 5 वर्षाच्या मुलाचं ऑपरेशन करून दिल्यावर, त्या मुलाचा जीव वाचवल्यावर त्या आईच्या डोळ्यामध्ये जो भाव असतो, मला वाटतं की त्यापेक्षा मूल्यवान जगात काहीच असू शकत नाही. अशा हजारो आई बहिणीच्या डोळ्यातलं मूल्यवान तो भाव, त्यासाठी मी आयुष्य घडवलं आहे. त्या पदासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये कधीही पदासाठी, ना पंतप्रधान पदासाठी कोणी लढतो ना सीएम पदासाठी. सामान्य माणसांची भावना ही प्रेमापोटी असेल तर त्यांना धन्यवाद, पण मी कुठेही असलो तरी जीव ओतून काम करतो. जो भी काम करो ईश्वर की अर्चना समज कर. मागचा पराजय निसटता पराजय होता. काही छोट्याशा अडचणीमुळे मताचं विभाजन हे काही अंशी आमच्यापेक्षा त्यांच्या पथ्यावर पडलं. उमेदवार नवीन होता, शिवसेना सोडून आले होते. काँग्रेसचा उमेदवार जरी आपण म्हणत असलो तरी तो शुद्ध काँग्रेसचा उमेदवार नव्हता. आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी या संघटनात्मक शिवसेनेचे आमदार सगळ्यांनी आम्ही लक्ष दिलं नव्हतं, म्हणून थोड्याशा फरकाने पडलो. पण तुम्ही मागचीच निवडणूक लक्षात घेता, त्याच्या अगोदरच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आहेत. आणि माझ्यासाठी लोकसभा नवीन नाही. मी कॉलेजमध्ये शिकत असताना मी 1989मध्ये लोकसभा घडवली, 1991मध्ये लोकसभा घडवली. आणि माझ्यानंतर हंसराजजी उमेदवार झाले. आता हंसराजजीनंतर पुन्हा मी झालो. माझं चंद्रपूर विधानसभा मी घडवली 3दा, मी विजयी झालो. माझं नातं चंद्रपूर विधानसभेशी आहे. बंगारशाह, मूळ, पोंभुर्णा विधानसभा घडवली, मी 3दा तिथं निवडून आलो. आर्णी विधानसभेशी माझं भावनिक नातं आहे, कारण मी अनेक वर्ष, ते माझा आजोळ आहे, मी एक महिना बोरगावमध्ये जाऊन राहायचो. वणीमध्ये 1984मध्ये मी DBM केलं. आमची शेती वणी तालुक्यातली आडेगाव, आमगण, सावंगी या ठिकाणी राहिली आहे. आडेगाव, आमगण, सावंगी यांच्याशी माझं नातं राहिलं आहे. माझं वणी मतदारसंघाशी शिक्षणाच्या दृष्टीने नातं आहे, शेतीच्या दृष्टीने नातं आहे. आर्णी तर मी एक महिना राहिलो आहे बोरगावमध्ये. आणि मी मंत्री जागेवर बोरगाव गावाला विकासाचा मोठा निधी दिला आहे. मी काहीही लोकसभेत न लढताही तेव्हाही मी केळापूर जगदंबा मंदिरासाठी मी भक्तनिवास फक्त दर्शन घेतलं आणि भक्तनिवास दिला आहे. त्या ठिकाणी जो व्यक्ती माझ्याकडे आला, मी प्रेमाने त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. मला विश्वास आहे की या भागामध्ये अब की बार 400 पार हा विषय निश्चित है कि मैं चुनाव नहीं लड़ता हूँ, चुनाव जनता लड़ती है. जनता को ये तय करना है सत्य असत्य, धर्म अधर्म, विकास विनाश, प्रगति अधोगति में कौन से बाजू से खड़ा रहना है. कांग्रेस को कितने बार 50 वर्ष राज्य में सरकार में रही, केंद्र में 55 वर्ष से ज़्यादा सरकार में रही, उसके बाद भी कांग्रेसी नेताओं के भाषण देखो, विकास की बात नहीं करते. मोदी जी के बारे में निम्न शब्दों का उपयोग करना. तो मुझे लगता है सत्य असत्य में जनता सत्य यानी हमारे बाजू से खड़ी रहेगी, धर्म अधर्म में हमारे बाजू से धर्म से खड़ी रहेगी. क्योंकि आप कांग्रेसियों को जानते हो, वो कहते थे प्रभु राम ये काल्पनिक कथा है, और उनके ही संसद में खड़े रहकर रामनवमी की छुट्टी मांगते थे. अब कांग्रेस राम को ही नहीं मानती तो रामनवमी की छुट्टी कहाँ से आई भैया. तो ये ऐसे कन्फ्यूजन पार्टी है. सी फॉर कांग्रेस, सी फॉर कन्फ्यूजन, और वो सी फॉर चाइना का मोदी जी हटाव का सपना पूरा करने के लिए वो लड़ रहे. ये हमारे लिए डेंजर बात है. हाँ, मैंने दुआ की, मगर भगवान ने कहा कि आपको जाना है, संसद ने आपको बुलाया है, भारत माँ ने आपको बुलाया है. अब भगवान और जनता जनार्दन और हमारे राष्ट्रीय नेता, उनकी बात मैंने सुनी और ताकत के साथ लड़ रहा हूँ. कोई चिंता नहीं. बस हमने तय कर दिया है कि अब सत्य असत्य में हम, संसद ने हमको बुलाया है, हम जाएंगे और चंद्रपुर वनी आर्नी लोकसभा का आवाज ऐसा बुलंद करेंगे कि देश का कन्याकुमारी से कश्मीर तक और कामरूप से कच्छ तक हर कोई ये जानेगा कि चंद्रपुर वनी आर्नी की आवाज क्या हो. भैया एक बार जीता कांग्रेस ने, उसके पहले 4 बार हमने जीता है ना. तो एक बार गलती से जीत गया तो वो कोई गोल्ड मेडल उसका नहीं. हमने 4 बार जीता है भाई. एक बार उन्होंने जीता होगा, 4 बार हमने भी जीता है ना. 4 बार, अब इस बार 400 पार, तो विषय समाप्त हो गया. एक बार गलती से जीता क्योंकि वो हमारी ही महायुति से वो कांग्रेस में गए थे. पहले वो शिवसेना के हमारे पार्टी के साथ थे, उनके साथ शिवसेना का संगठन था, हमने भारतीय जनता पार्टी का संगठन वहाँ उतना ज़्यादा नहीं बढ़ाया था. उसका फ़ायदा उनको हो गया, वो गलती से हुआ.
एक बार गलती होती है, बार बार नहीं। अरे भैया मैं मार्जिन वोटों की नहीं देखता हूँ। मैंने आपको कहा कि हम लोकसभा का चुनाव नहीं, मतदाताओं के दिल जीतने के लिए हम चुनाव में खड़े हैं। मुझे विश्वास है की हम इस माध्यम से दिल जीतने का काम करें। ठीक आहे ना, आता तुम्हाला माहिती ती मला माहिती नाही। आता माझं अर्जुनासारखं एकच लक्ष आहे, चंद्रपूर वनियारनी। महाराष्ट्र एक अच्छा नेता जा रहा है केंद्र में, क्या लगता अरे है? भैया महाराष्ट्र तो केंद्र का ही भाग है। राष्ट्र को महा करने के लिए मैं महाराष्ट्र से जा रहा हूँ। दिल्ली से ही तक राखो तो महाराष्ट्र माझा, ये मैंने ही कहा था, तो जाना तो पड़ेगा। इसके पहले भी जब जब महाराष्ट्र के किसी कार्यकर्ताओं पे ये जिम्मेदारी सौंपी गई है, हमने वो निभाई है। तो मुझे लगता है कि केंद्र में जाना यानी मैं कोई अलग महाराष्ट्र छोड़कर थोड़ी जाऊंगा। वहाँ जाऊंगा तो मुंबई में भी आऊंगा और महाराष्ट्र के प्रश्नों को बुलंद करूंगा और मेरे हाथों से वो प्रश्न सुलझाने के लिए ताकद करूंगा। नाही ठीक आहे, हा काही नवीन नाही, तुमच्या माहिती करता सांगतो। शरद पवार साहेबांनी त्यांचे सख्खे भाऊ हे शेतकरी कामकरी पक्षाकडून उभे असताना त्यांची साथ शरद पवारांनी सोडली होती। त्यांच्या कुटुंबामध्ये ही पद्धत, ही प्रघात हा अनेक वर्षापासून आहे। लोक माझ्या सांगाती या पुस्तकात शरद पवार साहेब म्हणतात की मी माझ्या सख्या भावाच्या विरोधात काँग्रेसचा प्रचार त्या काळी केला होता। तर त्यांचा अनुनय हा त्यांचा पुतण्या करत असेल, मला वाटतं त्याच्यामध्ये काही नवीन आहे का, तर पवार साहेबांसाठी नवीन नाही। तो अभी देखा आपने किस तरीके से अभी सुधीर मुनगंटीवार जी ने यह बताया कि वह खुद के लिए नहीं, मोदी सरकार के लिए अब की बार 400 पार उस नारे के लिए यह लोकसभा चुनाव लड़ रहे हैं। ऐसे ही अन्य खबरों के लिए देखते रहे महाराष्ट्र टीवी 24। कैमरा पर्सन मोहन ब्रिज मिश्रा के साथ में अभिषेक दुबे, नागपुर। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कारे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, आर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824।